चे आमदार संजय उपाध्याय यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। पत्रावरती प्रेषक म्हणून संजय नावाच्या एका पत्रकाराचा नाव असल्याचंही या ठिकाणी समोर आलंय। उपाध्याय यांच्याकडून आता पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे। बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे। कशा प्रकारची धमकी आहे आम्ही संजय उपाध्यायांना विचारतो। सर, कशा प्रकारची धमकी आहे, कोण धमकी देणार आहेत, काय सांगणार? परवा दुपारी माझ्या जनसंपर्क कार्यालय सेवालय येथे पोस्टमन एक पत्र घेऊन आला। संजय पत्रकार या नावाने आलेल्या पत्रामध्ये बोरीवलीतील 8 लोक मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत असा उल्लेख होता। हे पत्र मला अलर्ट करण्यासाठी आलं होतं आणि माहिती घेतल्यानंतर खरं म्हणजे पर्यावरणपूरकच आम्ही सगळे प्रकल्प करत असतो आणि ते अनेक प्रकल्पांमधून आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणं हे शासनाची भूमिका आहे। मी त्याची माहिती घेतो आणि त्या माहितीनंतर मी माहिती घेतो त्याची। असं म्हणताय की अजित पवार सारखं म्हणतायत की मत द्या नाही तर निधी देणार नाही, निधी काय यांच्या बापाचा आहे का? खरं म्हणजे बघा, असं ते बोलण्याचा उद्देश त्यांचा विचारांचा नसेल। हे सगळं जो काही निधी जो आहे, ही तिजोरी जी आहे ही आपली जनता जनार्दनाची आहे, आमचं कोणाचा, आम्ही विश्वस्त आहोत। त्यामुळे असा कुठलाही मतितार्थ त्याच्यामधून काढू नये एवढंच माझं आपल्याला सांगणं। गावातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। डोंगराळेमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण। डोंगराळेतील ग्रामस्थांचं आणि पीडितेच्या कुटुंबियांचं आजपासून आमरण उपोषण सुरू होत आहे। डोंगराळे गावामध्ये ग्रामस्थ आणि कुटुंबियांच्या उपोषणाला आता सुरुवात झालेली आहे। पीडितेला न्याय मिळावा अशी या सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे। महत्वाची आहे। सावंतवाडीत देखील पैशांचं जोरदार वाटप होत असल्याचा आरोप दीपक केसरकर करतायत। शिवसेना नेते दीपक केसरकर यांचा हा मोठा आरोप आहे। पुढील काळात निवडणुका लढवायच्या की नाही याचा विचार करावा लागेल असंही केसरकरांनी बोलून दाखवलंय। एक गोष्ट आहे की लोकशाहीमध्ये पैसे वाटून मतं मिळवणे हा तिचा चुकीचा पायंडा हा पडू पाहत आहे आणि विशेषतः सिंधुदुर्ग आणि कोकणासारख्या पवित्र भूमीमध्ये अशा प्रवृत्तीने शिरकाव करणं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे लोकशाही जिवंत राहील की नाही अशी शंका यावी इतपत पैशाचा वापर या निवडणुकीमध्ये केला जात आहे। सावंतवाडीमध्ये तर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये हा वापर होतोय की निवडणुका लढवायच्या की नाही हाच विचार पुढच्या काळामध्ये आम्हाला करायला लागेल। स्मरण आहे आणि त्याच ठिकाणी आपण ही दृश्य पाहतोय। हे दृश्य आपण पाहतोय। जरांगे पाटील हे सध्या मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहे। सरपंच संतोष देशमुख यांचा आज प्रथम पुण्यस्मरण आणि त्याच अनुषंगाने आता देशमुख कुटुंबियांची जरांगे पाटील हे भेट घेत आहेत। हे दृश्य आपण बघत आहोत। बीडमधील मस्साजोगमध्ये आज संतोष देशमुख यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्यासाठी जरांगे पाटील आता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दिलेली आम्हाला साथ आहे तो त्याच्यामुळेच हा लढा इथपर्यंत उभा राहिलाय। कारण की आमचं कुटुंब, माझे वडील आमच्या कुटुंबाचा एक असा हिस्सा होते की त्यांच्या विना आमचं कुटुंब हे काहीच नव्हतं। आणि आठवणींना खरंच कोणता दिवस नसतो की मासिक आलं, वर्ष श्राद्ध आलं की तुम्हाला त्यांची आठवण येते। कारण की मला दररोज माझे वडील आठवतात की ते असते तर त्यांनी आता काय केलं असतं, ते असते तर त्यांनी मला कोणत्या पद्धतीने ट्रीट केलं असतं किंवा मी काय केलं असतं। पण आज माझी सरकारला खरंच एक विनंती आहे, सगळे पुरावे देखील असताना तुम्ही का दिरंगाई करताय? माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या। तुम्हाला देखील अश्रू अनावर झालेले आहे, काय सांगाल? माझ्याकडे आज कुठलेच शब्द नाहीत। मी हे लेकरांना कसं पुढे घेऊन जाऊ? मी माझ्या आईला काय सांगू? मी आज 1 वर्ष झालं लढतोय, पण आम्ही खचून चाललो। आमच्या मागे सगळे सोबत आहेत, तरी पण आमचं दुःख आहे कुठेही कमी होत नाहीये। किती दिवस लढणार आम्ही आणि काय मागणार?
खरंच माझ्याकडे कुठले शब्द नाहीत बोलायला. आपण ही दृश्य पाहतोय बीडमधील मसाज चौकमध्ये संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्याच ठिकाणी आता आज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत. देशमुख कुटुंबियांना खरं तर अश्रू अनावर झालेले आहेत आणि आम्हाला न्याय द्यावा, लवकरात लवकर आरोपींवरती कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी देखील मागणी इथं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि अर्थातच त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना केलेली आहे. संतोष देशमुख यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्याच ठिकाणी जरांगे पाटील पोहोचलेले आहेत. जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. सगळे ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघत आहोत. संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आणि त्याच ठिकाणी जरांगे पाटील पोहोचलेले आहेत. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा, जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांकडून केली जाते. वैभवी देशमुख, संतोष देशमुख यांची मुलगी, त्यांनी देखील हीच मागणी केलेली आहे. शिवाय आपण अश्रू अनावर झालेले देखील अगदी काही वेळापूर्वीच बघितलेलं आहे. देशमुख कुटुंबियांना अश्रू अनावर झालेले आहेत. दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करावी, त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी या देशमुख कुटुंबियांकडून केली जाते. संतोष देशमुख यांना आज खरं तर 1 वर्ष झालेले आहे. संतोष देशमुखांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्याच ठिकाणी जरांगे पाटील हे पोहोचलेले आहेत. देशमुख कुटुंबियांचं जरांगे पाटील आता आपण ही दृश्य पाहतोय, त्यांची भेट घेतलेली आहे. देशमुख कुटुंबियांना यावेळेस अश्रू देखील अनावर झाल्याचं आपण दृश्यांमधून बघितलं. दंडवत करतो. सांप्रदायिक क्षेत्रातील माझ्या पितृतुल्य ठिकाणी असणारी सगळी मंडळी, मेंगडे बाबा आहेत, बोधले बाबा आहेत, संभाजी बाबा आहेत, नाना महाराज आहेत, परमेश्वर महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, विष्णू महाराज आहेत, जोगदंड भाऊ आहेत, सगळे मान्य सगळ्या महाराजांना पाया पडतो. आणि 1-2 गोष्टी आहेत. दादा आले, पाटील, मी तर मागावी एकदा असं म्हणलो होतो, त्यांच्या गावात कीर्तनाला गेलो होतो. भीती